कायदा सगळ्यांनाच सारखा असतो ना, वाहतूक पोलिसांनीच तोडले वाहतुकीचे नियम। दिनांक 16/12/2023 वार मंगळवार रोजी सांगली शहरातील राजवाडा चौक येथील ट्रॅफिक सिग्नल लगत नगर वाचनालय बिल्डिंग समोरील नो पार्किंग झोन असलेल्या जागेत आपल्या प्रशासनाची वाहने बिनधास्तपणे पार्क करण्यात आलेली आहेत। चौकातील ट्रॅफिक सिग्नलवर ऑन ड्युटी असणाऱ्या आपल्या कर्मचाऱ्यांसमोरच सदर वाहने पार्क आहेत। तसेच सदर ट्रॅफिक सिग्नलवर असलेल्या कॅमेऱ्यामध्ये सुद्धा ही दृश्य टिपली गेली असणार आहेत व तुमच्या कंट्रोल केबिनला सुद्धा ही माहिती असणार आहे। तरी सुद्धा कायदे नियमानुसार आपल्या प्रशासनाकडून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही। हेच मात्र शहरातील व बाहेर गावातील सामान्य नागरिकांनी शासकीय कामाकरिता दाखवण्याकरिता किंवा इतर कोणत्याही कामाच्या घाई गडबडीत वाहने नो पार्किंगमध्ये पार्क केली असता त्यांच्यावर मात्र उचित नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाते। शासन प्रशासन जनता यांच्यामधील दुवा म्हणून काम करत असताना पत्रकार बंधूंना तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते यांना सुद्धा असे दंडात्मक कारवाईचे अनुभव आले आहेत। त्यावेळी मात्र कायदे नियमावर बोट ठेवून कारवाई केली जाते। सदर घटना वारंवार माझ्या निदर्शनास आली आहे, त्याबाबतचे ठोस पुरावेही आहेत। याबाबत विचारणा केली असता आपल्या कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे आली आहेत। शासकीय वाहनांना मोभा आहे असे त्यांचे म्हणणे आहे। तरी मोभा असलेले असे कोणते परिपत्रक GR असल्यास तो नागरिकांच्या माहितीसाठी प्रकाशित करावा, नसल्यास कायदा सर्वांनाच सारखा या उक्ती अंतर्गत सदर वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ती नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करावी। याबाबत हेतू हा पोलीस प्रशासनाचा विरोध करणे नसून काही अधिकारी कर्मचारी हे आपण पोलीस अधिकारी कर्मचारी आहोत, आपणाला कोण विचारतो या रूपात कायदेशीर पायमल्ली करून संपूर्ण पोलीस प्रशासनाची बदनामी करतात। त्यांना पायबंद बसला पाहिजे हा नितळ व स्पष्ट हेतू आहे। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।